नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, जीवन हा एक प्रवास आहे, जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंतचा. आणि हा प्रवास जर यशस्वी करायचा असेल तर आपण काय करायला हवंय, ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. आयुष्याचा प्रवास यशस्वी करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी सोडली ना की मग वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षाही मौल्यवान असतो. जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो ना, तो नेहमी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वर्तन. आपलं वर्तन आरशासारखं असतं, दर्पणासारखं असतं, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा अगदी स्पष्ट दिसतो. आता वाद आणि भांडण हे कधीच दोन व्यक्तींमध्ये होत नाही, तर ते खोटं आणि खरं यामध्ये होतं. खरं पचत नसेल तर खोटं आवाज वाढवतंच. संशय, दोष, कमीपणा, चारित्र्यहीनता, परकीय लोकांचा टेकू घेऊन मग खोटं सत्याला हरवण्याचा प्रयत्न करतं. पण ते हरवण्याचे कट काही वेळापुरतेच विजयी होतात. जेव्हा वेळ येते तेव्हा समजतं की सत्याला कुणीही हरवू शकत नाही. खोटेपणाचा आनंद हा तात्पुरता असतो आणि सत्य मात्र चिरंतन टिकणारं असतं. श्रोते हो, आयुष्याचा जर प्रवास सुखद व्हावा असं जर वाटत असेल तर आपण या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायलाच हव्या. कारण या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून आपण वागलो तर नक्कीच आयुष्याचा सुंदर अनुभव आपल्याला घेता येईल. जगण्याचा आनंद आपल्यालाही घेता येईल आणि इतरांनाही देता येईल, हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.